कोयना सोळशी कांदाटी सामाजिक विकास विकास संस्थेच्या मार्फत दरवर्षी काही ना काहीतरी उपक्रम असे चांगल्या पद्धतीनं समाजाला चांगले असे पोषक उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये दरवर्षाप्रमाणे विवाह सोहळा, सामुदायिक विवाह सोहळा, हा विवाह सोहळा कोपर खैराने या ठिकाणी पार पडणार आहे। या विवाह सोहळ्यात 10 जोड्या आहेत, म्हणजे 10 लग्न आहेत। अतिशय चांगलं आहे, फक्त कोणत्याही प्रकारचा खर्च नाही आणि एक चांगला एक लग्नाला आजकाल आपल्याला करायला गेलो तर जवळपास 5-10 लाख रुपये लागतात। मात्र या संस्थेच्या माध्यमातून एक चांगला संदेश समाजात दिला जात आहे। या संस्थेचे माझ्या घरी आज पत्रिका द्यायला होते आणि खरोखरच 10 लग्न आहेत आणि खूप आनंद वाटतो। आपल्या भागातला एक चांगला उपक्रम आहे। या ठिकाणी माझ्याबरोबर संदीप नलवडे आहे। काय सांगायला यावर्षी मात्र 10 लग्न आहेत? नमस्कार मालुसरे साहेब, धन्यवाद। आज या ठिकाणी कोयना सोळशी कांदाटी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी होणारा सामुदायिक विवाह सोहळा आणि या सामुदायिक विवाह सोहळ्याचं निमंत्रण पत्रिका घेऊन आम्ही आपल्या मायभूमीमध्ये या 105 गाव समाजामध्ये या ठिकाणी आम्ही आज फिरत आहोत। आमचे संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण जाधव आमच्यासोबत आहेत, तसेच संस्थेचे संस्थापक श्री दीपक कृष्ण शिंदे पाली, ज्यांच्या विचारातून हा सामुदायिक विवाह सोहळा वधूवर परिचय मेळावा असे चांगले उपक्रम उभे राहिले। या समाजामध्ये काम करत असताना आमच्यासारख्या तरुणांना ज्यांनी घडवलं ते आमचे आप्पा सूर्यकांत शिंदे सावरी, सुरेश मालुसरे साहेब फुरोज, तसेच दोंडीराम शेलार साहेब रेणोशी आणि आमचे सीतारामदादा जाधव तेटली, ही सर्व मान्यवर मंडळी आमच्या सर्व तरुणांच्या पाठीशी उभे असतात। 2012 पासून या संस्थेची वाटचाल सुरू झाली आणि या समाजामध्ये एक विवाह संस्था असावी। या समाजामध्ये काम करत असताना, लग्न जमवत असताना कुठंतरी आपल्या एक समाजाचं व्यासपीठ उभं राहावं, यासाठी कोयना सोळशी कांदाटी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून वधूवर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा असे चांगले समाज प्रबोधन कार्यक्रम या ठिकाणी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले। आणि ह्या कार्यक्रमाला खरं सांगतो की आम्ही जरी चालक असलो तरी या संस्थेचे मालक हा समाज आहे। या समाजातल्या 105 गाव समाजातील सर्व मान्यवर मंडळींनी हा कार्यक्रम डोक्यावरती घेतला आणि आजपर्यंत फक्त आम्ही जरी आयोजक असलो तरी या समाजातील सर्व तिन्ही खोऱ्यातली सर्व मान्यवर मंडळी एका जागी येतात आणि आपला कुटुंबाचा कार्यक्रम समजून या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात। गेली 8-10 वर्ष तळदेव या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा होत होता आणि काही कारणास्तव आता हा आम्ही सोहळा नवी मुंबई या ठिकाणी घेतलेला आहे। आपल्या भागामधील सर्व स्तरातील सर्व आपल्या मुलांना या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही संस्थेच्या वतीने आवाहन करत आहोत। तुम्हाला सांगतो, ही निमंत्रण पत्रिका घेऊन जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो, गेल्या वर्षी किंवा आदल्या वर्षी ज्यांची लग्न या ठिकाणी झाली तर त्या जो नक्कीच या सामुदायिक विवाह सोहळ्यामधून जो आपली वेळेची आणि पैशाची बचत होते, तर त्या माध्यमातून आम्ही त्या मुलाला भेटलो होतो। त्या मुलाशी परिवाराशी आम्ही संबंध साधल्यानंतर त्या परिवाराने आम्हाला सांगितलं की विवाह संस्था सोहळ्यामध्ये मी लग्न केलं आणि त्यातून निश्चितपणे माझी पैशाची बचत झाली आणि जे पैशाची बचत झाली त्या पैशाच्या मधून दादा तुम्हाला सांगतो की त्यांनी 3 फ्रीज त्या मुलाने घेतल्यात आणि त्या 3 फ्रीजच्या जोरावर उभा केलेला व्यवसाय हा जवळजवळ 70 ते 80 हजाराचं उत्पन्न त्या कुटुंबाला देऊन जातोय। आमचा हा प्रामाणिक प्रयत्न असतो की आपल्या या तिन्ही खोऱ्यामधील कुटुंबाने सक्षम होत असताना अनाठायी खर्चाला आळ घालून आपल्या उद्योग व्यवसायासाठी, शिक्षणासाठी हा पैसा वापरावा आणि त्यातून आपली स्वतःची वाटचाल करावी। संपूर्ण 105 गाव समाजाला आम्ही निमंत्रण पत्रिका देत आहोत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। या कार्यक्रमामध्ये जर आमची काही चूकभूल झाली तर आपण सर्वांनी आम्ही लहान आहोत, आम्हाला सर्वांनी समजून घेऊन आपले शुभ आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवावे। धन्यवाद। तर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अरुणजी जाधव आहेत। कशा प्रकारे या विवाहासाठी सर्व मान्यवरांना निमंत्रित करायला आपण? सर्वप्रथम मालुसरे साहेब, तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो की आपण इथे आम्हाला थोडा टाईम दिला। संस्थेचं ह्या इथे गावच्या ठिकाणी आपल्या सर्वप्रथम हा सामुदायिक विवाह सोहळा समाजामार्फत आम्ही करत आहे आणि ह्याच्यातील आपल्या समाजातील सर्व मान्यवर उद्योजक आपल्याला भरभरून मदत करत आहे। त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मदतीने हा आपण एवढा मोठा सोहळा मुंबई या ठिकाणी पार पाडतो। आपल्या सर्वांचे असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोत आणि सर्वांनी एकजुटीने आपण हा सोहळा सफल करायचा आहे, एवढंच उद्दिष्ट घेऊन आम्ही गावच्या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांना आमंत्रित करत आहोत आणि सर्वांनी आणि आपण सुद्धा या कार्यक्रमाला 105 गाव समाज म्हणून सर्वांनी उपस्थित राहावे। एवढे बोलून मी 2 शब्द बोलतो, मी तेच थांबतो। तर या ठिकाणी पदाधिकारी होते, त्यांनी अनेक वर्षे कोयना सोळशी कांदाटी
संस्था आहे ती अतिशय चांगलं सामाजिक शैक्षणिक कामामध्ये अग्रेसर असते आणि या संस्थेमध्ये जो सामुदायिक विवाह सोहळा वधूवर सूचक मेळावा आहे त्यासाठी संपूर्ण कोयना सोळशी कांदाटील 105 गाव समाजाला आवाहन करण्यात आलेले आहे. ही 10 लग्न आहेत, पुढच्या वर्षी मात्र 20 होतील.